आज बैठक झाली, काय नियोजन आहे? 2 दिवस झालं मी माझ्या मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यांचं टंचाई आढावा बैठक घेतोय. उन्हाची दहाकता आणि पाणी टंचाईची सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची कामं ठप्प आहेत, बिलं मिळालेली नाहीत. केंद्राने यावर्षी 2,80,00,000 मंजूर केलेले आहेत. त्याची प्रक्रिया चालू होईल असंच मला 2 दिवसापूर्वी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटने कळवलेलं आहे. त्याची प्रक्रिया आता चालू होईल. या 5-6 महिन्यात होईल असं म्हणतायत, परंतु आता खरी गरज टंचाईची पिण्याच्या पाण्याची निर्माण होणार आहे ती जून आणि जुलै महिन्यामध्ये होणार आहे. केंद्राने मेट्रोलॉजी डिपार्टमेंटने जाहीर केलेलं आहे की यावेळेस पाऊस उशिरा येईल, कमी पडेल. 100 वर्षाचा इतिहास जर काढला तर ज्या वर्षी सगळ्यात मोठा पाऊस होतो त्याच्या पुढची 3 वर्ष आपल्या जिल्ह्यात कायम दुष्काळ पडत आलेला आहे. त्यामुळे इथून पुढे 3 वर्ष दुष्काळ राहील आणि त्याचाच आढावा मी 3 दिवस घेतला. ज्या ज्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या त्या निश्चित मी शासनाला, राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे त्या मागणी करून कामं वेळेत पूर्ण करून लोकांचं किमान पिण्याच्या पाण्याचे हाल होणार नाहीत या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार. 15,000 कोटी बजेटमध्ये सँक्शन केलेले आहेत. आपल्या नाव बदलले कृष्णा भीमा स्त्रीकरणाची काय म्हणजे त्याच्याबद्दल काय माहिती, काय मत आहे? अजून त्याचे डिटेल्स आलेले नाही, डीपीआर तयार झालेलं नाही. ज्यावेळेस डीपीआर तयार होईल त्यावेळेस त्याच्यावर बोलणं योग्य राहील. पण जे काय कृष्णा भीमा स्त्रीकरण किंवा जे आपला हेतू होता तो कुठेतरी अप्रत्यक्षरित्या साध्य होतोय असं वाटतंय. पूर्ण साध्य होत नाहीये त्यातून फक्त पुराच पाणी वळवलं जाणार आहे. आमचा मूळ हेतू आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा जो आहे तो 110 TMCचा आहे आणि त्यातून 6 जिल्हे आणि 31 तालुके एवढ्यांना फायदा होत असेल तर त्या योजनेचा उपयोग आहे. डीपीआर तयार झाल्याशिवाय बोलणं चुकीचं राहील. डीपीआर तयार होत्या मग त्याच्यावर बोलेल. 5 राज्याचे निकाल आलेले आहेत. भाजप 3 ठिकाणी बहुमत आहे. काय वाटतंय एकंदरीत ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत, प्रचार झाला, यंत्रणा ज्या पद्धतीने सगळ्या माझं वैयक्तिक तत्व वेगळं आहे. जो जेता वही सिकंदर असं आहे, त्याला दोष देण्याचा अर्थ नाही. परंतु देश पण पाहतोय काय चाललेलं आहे सगळीकडं आणि अनेक तटस्थ माध्यम पत्रकारिता करणारी जी लोक आहेत ते सांगतायत की नावं कशी वगळली गेली, मतदारसंघाची पुनर्रचना कशी केली गेली आणि त्यामुळं कुणाच्या पक्षाला कसा फटका बसला हे सगळेजण सांगतायत. पंढरपूर कॉरिडॉरसाठी 41 कोटी सँक्शन केलेत आणि तो पुढे नेला जातो. मात्र तिथले नागरिक म्हणतात की कुणाशी चर्चा केली जी संभाव्य बाधित आहे. जवळजवळ 600 घरं आहेत, 1800 लोक आहेत. कुठेतरी हे जे मनमानी कारभार आहे असं वाटतोय. माझं मत हे आहे की कुठलीही गोष्ट बळजबरीनं करू नये. जे काही नागरिक बाधित होत आहेत त्या सगळ्यांना 100% विश्वासात घेऊनच केलं जावं असं माझं राज्य सरकारला विनंती असेल. आणि जे काही कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे पंढरपूर आणि जो बंधारा आहे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तिथं बॅरेज होणं गरजेचं आहे. त्या कॉरिडॉरमध्ये त्या बॅरेजचा समाविष्ट करणं गरजेचं आहे, कारण का वारीलाही पाणी लागते आणि पाणी पुरवठा योजना अनेक गावांच्या त्या बॅरेज बंधाऱ्यावर अवलंबून आहे. त्यामुळं बंधाऱ्यापेक्षा तिथं बॅरेज होणं गरजेचं आहे. नसरापूरची घटना झाली, प्रचंड त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जाते ज्या पद्धतीने तो प्रकार झालेला आहे. नसरापूरची अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली असं कुठल्या पालकांच्या वरती वेळ येऊ नये. शासनाने वेळेच पावलं उचलून अशा नाराधावांना योग्य शिक्षा दिली पाहिजे. राजकीय पक्षांच्या मागे पोलीस यंत्रणा लावण्यापेक्षा असे जे समाजात समाजकंटक आहेत ते शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करणं आणि त्यांना वेळेचा आळा बसून कठोर शिक्षा केल्या तर पुढे कोणी हिंमत करणार नाही अशा गोष्टी करायच्या. तर माझी विनंती राहील शासनाला की लवकरात लवकर कारवाई करावी. तसं पाहायला गेलं नसरापूरची जी मोठी मुलगी होती ती सोलापूर जिल्ह्याची भाची आहे. पंढरपूर शहरात तिचे मामा राहतात. जेवढं पुणे जिल्ह्यात हळद
केली जाते तेवढीच सोलापूर जिल्ह्यात सुद्धा केली जाते. तर माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती राहील की त्यांनी पोलीस खात्याला सक्त सूचना द्याव्यात आणि जास्तीत जास्त फास्ट ट्रॅक वरती हा विषय चालवून निकालात काढला पाहिजे. रणजितसिंह मोहिते पाटलांचा वाढदिवस आहे. हम्म, विधान परिषदचं हे संपलेले आहे. हम्म. काय ठरलंय का परत एकदा काय आपल्या परिवाराजवळ? आदरणीय रणजितदादा हे फडणवीस साहेबांना अत्यंत मानतात. त्यांचं दोघांचा एकामेकावरती विश्वास आहे. पद संपली की लगेच उडी मारायचं हा विषयच राहत नाही. त्यांची निष्ठा त्यांच्यावरती आणि ते पक्ष कार्यकर्ता म्हणून पहिल्यापासून काम करत आलेले आणि आताही करतायत. रणजितदादा राष्ट्रवादीच होते तेव्हा सुद्धा त्यांनी इमानदारीनेच काम केलं, शेवटपर्यंत केलं. जेव्हा पक्ष बदलायची वेळ आली, पक्ष बदलला, आज सुद्धा इमानदारीत काम करतील आणि ते काही पदासाठी गेलेले नाहीत. त्यांचं प्रेम आहे मुख्यमंत्र्यांवरती म्हणून गेले आणि ह्याची प्रचिती जेवढी काही माणसं आदरणीय रणजितदादांच्या विरोधात सातारा जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यात बोंबलत होती, मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा रिटायरमेंटची भाषणं झाली सगळ्यांची तिथं, म्हणजे मुदत संपलेल्या आमदारांची, रिटायरमेंट म्हणता येत नाही, मुदत संपलेल्या आमदारांची जी काही चर्चा झाली त्यात त्यांच्या कामाची पोचपावती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. त्याच्यातून दिसून येते. त्यामुळं काय खाली बोंबलणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही.